नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आजच्या नवीन ब्लॉगमध्ये. आता सकाळचे वाजले आहे जवळजवळ 7. वेळ झाला. आज बर्डावर जायचं होतं. आज शिवरात्री आहे, तर दर महिन्याला शिवरात्रीला दीप्यासोबत जात असतो बर्डावर. तर जातो आता, वेळ झाला तरी. ठीक आहे, दीप्याची तयारी वेळची झाली यामध्ये. चला ठीक आहे. इकडून पायऱ्या काढतो अशा मंदिर घेतो मधून. नजारा पण दुसऱ्या लोकलला काय ना मागं. आणि इकडले हे पक्षी गिक्षी आहे, मस्त झाडावर बसले. सकाळ सकाळचा वातावरण चांगलं आहे. आज ऊनही तर पुरायली मेन म्हणजे लय दिवस झाले सकाळी सकाळी ऊन नव्हती तपली. मस्त ऊन तर पुरायली. पहिले मंदिरात दर्शन करून घेऊ. हो नाही, सकाळी उठलो नळच नाही आले आज. मग त्याच्यानं मग नळ गावात सांगितलंच नव्हतं ना. मग विहिरीतली नळी गिळी इकडे टाकली, मोटरचा पाईप टाकला इकडला घरी. त्याच्यानं वेळ झाला आंघोळीला. फक्त वातावरण पहा फक्त तुम्ही, म्हणजे काय फील येते सकाळी सकाळी अशी ग्रीनरी पाहिल्यावर. इकडे हे वावर आहे, ह्या साईडले वावर आहे, आणि इकडे रोड सिद्धा असा आहे गावले जायचा. आणि इकडे जंगल, हे पूर्ण जंगल आहे इकडे. ह्या मंदिराचा आउटसाईड एरिया चालतं तिकडल्या कोणत्यावर ठेवाल्या लहानूजी महाराजच्या मंदिरापाशी. जेवण घेऊन झाली नाही, लय दिवस झाली. इथं मोबाईलातले का लय चांगलं दिसू राहिलं डोळ्यातल्या डोळ्यापेक्षा. हे बाय असं वाटलं बोलायचं काम नाही, एकदम असं राणीजी महाराजचं मंदिर बंद आहे ना. कुलूप नाही आहे. ह्या कुलूपच तायबे लावलंय बा बरं. इकडे राणीजी महाराजची मूर्ती आलं. कुत्रे कित्रे जैन लावलं असं कुलूप. इथं आहेस ना हजरक. विचारायचं कसं विचारून निघाला लोकांनी, सांग ना. गजब लोक. हा खरंच गातले असून काय आपल्या गातले असून नेमणी सांगतात. कुठची येऊ शकते, बेवळे होय ते कुठचे तरी कुठचे होय हे काही सांगता नाही. करसगाव इकडे ह्या साईडले. बस फक्त इथं आल्यावर का नाही रिलॅक्सेशनसाठी आले पुरते बस. म्हणजे दर्शन आले त्याच लागते, रिलॅक्सेशनसाठी कधी या भेटून जाईल फ्रीमध्ये. कारण वातावरण पहा फक्त इथचं कसं वाटलं, कुठं आलं कुठं नाही. हे तर असं इकडे आल्यावर माय बिन लस खतरनाक आहे. ना अभय लस खतरनाक, म्हणजे वेगळं दिसू राहिलं हे. असं वाटते का काय म्हणते बर्फाच्या याच्यात चालू काय काय शूट करावं काही समजत नाही याच्यात. उड मग काजळीपर्यंत येत असते ना सीताफळ.
ते बसायची जागा. घरी जायचा टाईम झाला आता, लय वेळ झाला. किती वाजले? 8:30 वाजले. दीपाला डेअरीवर जावं लागते म्हणते. लागते किती वाजता? बस मला आता तो संडासचा गड्डा घरी खाणला आहे, त्याच्यात हे टाका लागते, गोट्या टाका लागते. पूजा चालू आहे, पाची आली आहे उकळला. हाव जातो ना आता. हाव 8:30 वाजले. हो काम चालू आहे ना. नाही आता स्लॅब झाला. हो ते बांधकाम चालू आहे संडास बाथरूमचं बाहेरचं. द्या बरोबर टिक्का लावून द्या. आज लवकर चाललो, नाही तर लय वेळ बसतो आपण. जाऊ गाडी चाबी दे, गाडी दे. कपडे बदलवतो आता आणि जातो तिकडे घराकडे. कारण ते मोटर काढायची आहे. मोटर टाकली बाबा ना गड्ड्या. कारण ते आता तिथं काय म्हणते गोटे टाका लागते तिथल्या गड्ड्या संडासच्या. कारण काही पूर्ण पासपास झाला आहे. आता पाहिजे आता कसं जमते तर. चला कपडे बदलवले आता, तिकडे जातो. थोडंसं लग्न झालं इकडे आलो. आलाय पण तिकडे. मोबाईल राहिलाच आहे का ह्याचा आधी? तो आला आणि वापसही गेला. ह्याला राहिला आणि आला आता. जनतेला काहीच नाही. झाका लागलं एवढं मोठं केलेलं, कॉन्क्रीट टाकलेलं. आणि हा नभा दिवस आला वाटते. किती आता हे काळा काळा आला गुरु. चला आता घराकडे जेवण खाऊन करावं आता. लय झाला. बस भाई कपडे वगैरे चेंज केले आता. बस फ्रेश झालो. आजच्या व्हिडिओमध्ये बस एवढंच. आवडला असेल तर लाईक करा, नसेल आवडला शेअर करा, आणि सपास नसेल आवडला सबस्क्राईब करा. ठीक आहे, पण करा आठवणीनं काहीतरी. ठीक आहे, भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. बाय.